आज आपल्याला 2024चा पेपर खास करून इतिहासावर चर्चा करायची आहे. खरं तर मित्रांनो, आज माझी कुठल्याही पद्धतीची इच्छा नव्हती किंवा तशी बॉडी किंवा कंडिशन नाही आहे. पण कसं आहे, तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. आजपासून आपल्याकडं आजचा दिवस गेला आहे तर 64 दिवस बाकी आहेत. आणि तुम्ही ठेवलेल्या विश्वासावर मी कुठेतरी विश्वासघात करावा मला योग्य नाही वाटत. तर आपण चर्चा करू. त्याआधी मला 2-3 गोष्टी काही बोलायच्या आहेत आणि त्या मी सुरुवातीच्या आधी का बोलतो त्याच्या मागचं कारण असं आहे, शेवटपर्यंत जर एखाद्याने व्हिडिओ नाही पाहिला तर त्याला त्या गोष्टी कळणार नाही. बऱ्याच जणांनी मला विचारलं की विज्ञानाविषयी बोला, विज्ञानात आमचा स्कोर येत नाही, काय येत नाही. त्याच्यावर मी सुद्धा वर्क करतोय आणि ते लास्ट टाइम मला 2-3 मार्क माझे इतर स्कोरपेक्षा गेन झाली. तर ही माझ्याकडे नोट्स आणलेली मी, माझ्याकडे भस्के सरांचं पण बुक आहे. मी तुम्हाला याच्यावर चर्चा करणार आहे की विज्ञानावर आपण कसं अभ्यासलं पाहिजे. असो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की बऱ्याच जणांनी माझ्याकडे याची PDF मागितली, तर याची PDF नाही आहे. पण त्या इव्हन 11वीच्या बुकला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. 16-17 हजार व्ह्यू जाऊन 1,500-2 हजार जणांकडे सेव्ह झालं आहे. तर याच्यात मी जे दिलेलं आहे ना, आपला व्हिडिओ याच्यातच मोठा होणार आहे. याच्यामध्ये जी मी इंडेक्स दिलेली आहे तुम्हाला, तर याचं मी आता काय करणार आहे माहिती आहे का, तुम्हाला PDF नाही देऊ शकत. हे बुक तुम्ही बाजारातून घ्या, अगदी 60 रुपयाचं आहे. 30-40 रुपयाला निम्म्या किमतीत भेटेल. पण मी तुम्हाला याचं आहे ना एक लेक्चर बनवून देईल. त्याच्यात मी तुम्हाला पेज नंबर मेन्शन करेल, कुठल्या पेजवर कुठलं काय वाचायचं आहे थोडक्यात चर्चा करून घेईल, एक रिव्हिजन टाईप करून घेईल. असो, याचं पण तुम्हाला मी देतो. त्याच्यानंतर माझ्याकडे काही असे आहेत त्याच्या काही नोट्स केलेल्या, त्या नोट्सवर बी चर्चा आपण करून घेऊ. म्हणजे खूप लवकरात लवकर परीक्षेला फायदा होणार आहे. थोडा तुम्हाला गोंधळल्यागत होईल, कारण की बऱ्याच अशा गोष्टी एकाच ठिकाणी ठेवावं लागतात. त्याच्यामुळं नंतर ही माझी पॉलिटीची आहे, खूप चांगली अशी वही आहे. आणि माझा टार्गेट आहे की मी स्वतःबरोबर 14+15 किंवा 13+ जाण्यासाठी ना काय काय करायचं आणि काय काय मोजकं वाचायचं ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यावर पण आपण बोलणार आहे. खास करून मी ते जवळच घेऊन त्याच्यासाठी बसलो. लक्ष्मीकांत माझ्याकडे हे आहे, इतर पण माझ्याकडे आहे. मी मागं काही व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे आता एवढं मोठं 15 मार्काला वाचायचं का? आत्ता आपल्याकडे 60 दिवसात सगळ्या गोष्टी करताना तेवढा वेळ आहे का? नाही. मग नेमकी काय वाचलं पाहिजे, कुठले टॉपिक केले पाहिजे, ते तुमच्याकडे लक्ष्मीकांत असल्यावर लक्ष्मीकांत मधून करा किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक असल्यावर ती दोघं पुस्तक ठेवून लवकर हे करू. 12-13+ कसे घेता येतील याच्यावर आपली चर्चा होणार आहे. हे एक माझं नियोजित आहे आणि मी प्रत्येक गोष्ट नियोजित करणार आहे. तसंच हे खूप बल्की बुक आहे. मग याच्यामध्ये मी नेमके जेवढे काही टॉपिक बघणार आहे तेवढे तुमच्याशी डिस्कस करेल. त्याच्यामधलं काय महत्त्वाचं आहे, कधी आधी PYQ आला, कधी आयोगाचा आला, याच्यावर चर्चा करू. आणि एका मित्राने आणि काही जणांनी मला विचारलं याची इंडेक्स, मी त्याला तसा रिप्लाय दिला आहे. माझं सांगण्याचं एकच आहे, आय थिंक कुठे गेलं ते बुक, हे जे बुक आहे ना न्यू 11वीचं, याच्यामध्ये ना ही जे 11वीचं ओल्ड आणि हे 12वीचं आहे. याच्यामध्ये बी अनेक असे चॅप्टर आहेत जी याच्यात नाही आहेत. ती आत्ताच मी तुम्हाला काही जर सांगायचे म्हटले तर थोडं बोलून घेतो. थोडं 5-10 मिनटं वेळ मोठा जाईल, पण ते आत्ताच तुम्हाला गरजेचं कळून जाईल. तुम्ही ते 11वीचंच बघा, कुठल्या बी एक आपलं हे बघण्यासाठी, कारण खूप कमी सोर्समधून आपल्याला मार्क येऊ शकतात. तर ते आधी केलं पाहिजे. आणि बेसिक अंडरस्टँडिंग खूप चांगली आहे. मी याच्या इंडेक्स शेअर करतो तुम्हाला, सकाळी पोस्ट वगैरे टाकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, एकूणाचे निर्धारक म्हणून आहे ना 9 नंबरचं चॅप्टर आहे, ते करू नका. त्याच्यानंतर 7 नंबरचं म्हणजे ब विभाग जर गेलात तुम्ही, 12वीचं ब विभाग मध्ये जर गेलात ना तर पूर्णपणे अ विभाग काही कामाचा नाहीये. सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र ब विभागामध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्र जे आहे ना त्याचं पहिलं चॅप्टर करायचं नाही, 8वं करायचं आहे, 10वं करायचं आहे पैसा. त्याच्यानंतर व्यापारी बँका, मध्यवर्ती बँका आणि सार्वजनिक अंदाजपत्रक हे खूप महत्वाचं आहे. पण मी हे का नाही बोललो त्या मित्राला पण आणि तुम्हाला एक खास आणण्याचा उद्देश काय, हे करू नका. याच्यातली सगळी चॅप्टर आपल्याला 11वीच्या याच्यात दिलेली आहे. त्याच्यामुळे एकच बुक करा, पुरतासा गोंधळ करू नका घेऊ.
आणि याच्यामध्ये काही असे आहेत, पहिल्या इंडेक्समध्ये पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोर प्रमुख आव्हाने, ते एक चॅप्टर आपलं नव्या याच्यामध्ये नाहीये. तसं बघितलं तर चांगलं आहे, पण हे खास करून ना मेन्सच्या अँगलनी आहे. आणि लाई तर लाई तो एरिया काय आहे, तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला करंट अफेअर वगैरे मध्ये आर्थिक नियोजन म्हणजे तेच इकडं 11वीच्या पुस्तकामध्ये आहे. 1979 एलपीजी काही धोरण होतं ते पण इकडे, त्याच्यामुळे हे पण टाळा, हे पण टाळा. ही मी खूप आधी, माझ्याकडे खूप आधीची, ज्यावेळेस मला लेखीसाठी खूप तयारी करायची होती त्यावेळेस होतं. या दोन्ही विषयावर आपलं बोलणं झालेलं आहे. मी तुम्हाला ही सगळी जी कमेंटमेंट केली ती लवकरात लवकर द्यायचं बघतो. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. आपली जी मेन चर्चा राहत असते ते कदाचित कॅमेऱ्यात तुम्हाला इश्यू न झालं पाहिजे. हां, चला तर आपला 26चा पेपरवर डिस्कशन झालेलं आहे इतिहास या विषयाचं. त्याच्यानंतर 25वर पण आपलं डिस्कशन झालेलं आहे. 25वर बी झालेलं आहे. राज्यसेवेचं आहे. राज्यसेवा हा सापडलं बघा. हे जे 8वीचं बुक आहे ना, याची पण बरेच जण इंडेक्स मला मागत होते. ज्या पद्धतीने आपण 11वीचं करणार आहोत ना, 11वीचं त्याच पद्धतीने मी याचे तुम्हाला पेज नंबर, कुठे काय महत्वाचा टॉपिक आहे, काय केलं पाहिजे, त्याच्याबरोबर मेन समाधान सरांच्या बुक बीकमधून काय केलं पाहिजे, त्याचबरोबर या गाठाडमधून काय केलं पाहिजे, असे आपण पटापट भले 30-35-40 मिनिटं जातील, पण ते एक 40 मिनिटं गेलेले तुमचं लाईफ टाईम पोस्ट नाही असतं, तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहणार आहे. त्याच्यासाठी आपण बघू. हा 25चा पेपर आहे. आपण 25च्या पेपरच्या इतिहासाचं डिस्कशन केलेलं आहे. मी 26 पासून वर जाण्याचं कारण असं आहे की तुम्हाला अगदीच अलीकडे कसे प्रश्न आलेले आहेत. अनेक ठिकाणी माझं लक्ष असतं, जसं तुम्ही ऑनलाईन वगैरे पाहत असाल, जो 23 पासून उचलून हे करतो, 23-24 म्हणजे 23-24-25 आणि 26चं, आणि ते अगदी खरं आहे. असं ते मी त्यांना काय असं हे करत नाही. पण एक सांगू का, अगदीच ज्या टायमाला फक्त STIची प्रिलिम यायची आणि STIची मेन्स यायची, ASOची वेगळी एक्झाम यायची, तुम्ही 12-13 आधीपासून 18ला कंबाईनची चालू झाली किंवा 23ला कंबाईन आली, त्याच्या आधीचे पेपर जर बघितले ना, तिथले PYQ इकडे शिफ्ट होत आहेत. इकडे जे आलेत किंवा इकडे जे आलेत ते तिकडून आलेत. माझ्याकडे बरंच आहे, इथेच ठेवलेलं आहे. तिथून मी ते आहे त्याच्यावर पण चर्चा करू, ते पण तुम्हाला देईल. आता ते एवढं गरजेचं नाही आहे. 11 जानेवारीचा पेपर आहे, 4 जानेवारीचा पेपर आहे. काल आपली नेमकी चर्चा कुठून झाली होती? गांधी आल्यानंतर कोणते प्रश्न हाताळले, मोरले मिंटो कचेरी वगैरे. 1-2च मिनिटं, एकाच वेळेस 2 पेपर झाल्यामुळं काल आपण 24ची ऍड असणारा, 24ची ऍड असणारा आणि तो पेपर 25ला झाला होता, तो अभ्यासलाय. बरोबर आहे. सगळं म्हणजे सारखंच वरती टायटल असल्यामुळे इतका गोंधळ होतो ना की नेमकी काय घेतलंय काय नाही. मला परत एकदा त्याचं सुद्धा लिखाण करून ठेवावं लागणार आहे की नेमकी आपण घेतो काय, कुठलं चाललंय आणि काय चाललंय ते. असो, मला पुरेपूर खात्री की तो 24चाच पेपर होता, जो अद्याप आपल्याला दिसत नाही आहे. माझ्याकडे आता 23चा एक आहे, 25चा फेटचा आहे आणि 25चा. चला मी 11 जानेवारी आणि हा एक घेतो. पुढे सारखे जर वाटलं की आधी घेतला होता तर मी लगेच पलटवतो, कारण की अतिशय मग आपला वेळ पण जातोय, मला पण आणि कामं आहेत. आज एक गोष्ट अशी झाली की घरी मला आईशी फोनवर बोलणं राहून गेलं आहे आणि तिलाही करमत नाही माझा फोन न गेला आणि माझंही मन लागत नाही. तर मला लवकर व्हिडिओ संपवून तिला फोन लावायचा आहे. 12-12:30 काय असेल ना, ती उठून बोलणार. आई आई आहे शेवटी.
11 जानेवारी 2026ला झालेला अलीकडचा पेपर आहे. आणि हा लेटेस्ट आत्ता जो जस्ट झाला एक एक दीड महिना आधी तो एक पेपर आहे, तो आपला घेऊन झालेला आहे. 25चा एक झालेला आहे, 24 मधली जी ऍड होती ती 25ला एक झालेला आहे. आज पहिल्यांदा जरा गोंधळ उडायला सारखं झालं बघ. हा आहे ना, खूप असा डिटेल विश्लेषण केलेलं आहे. मला असं वाटतं की ह्या पेपरच्या मी आधी तुम्हाला इंस्टाग्रामला पोस्ट करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बघितलं सगळं बारकाईने की मग आपण याच्यावर चर्चा करू. नाही तर मला आता हा घेणं खूप सोपं होतं. 4 जानेवारी 2026चा आहे हा, तर हा आपण राहू देऊ. शेवटी फायनल डन करू आपण. हा आज घेऊ. हा 2025चा आहे पेपर आणि 2025ची ॲड होती. काल आपण घेतला होता ती 2024ची ॲड होती आणि 25 मध्ये पेपर झाला होता. 11 जानेवारी 2026ला झाला आहे. तुमच्याकडं बऱ्यापैकी असेल तर ते नीट घ्या. आपण याच्यावर आज बऱ्यापैकी चर्चा करू. आता हे सगळं जवळपास ते मला खूप ही दिशा आहे. माझ्या 2 बेडरूमच्या विंडो असल्यामुळे हवा वगैरे खेळती राहते ना, तर मी अशा रूटने बसतो. बऱ्याच वेळा तसा बसतो, असा बसतो. दिवसभरात जागा चेंज होत असते पण जास्तीत जास्त अभ्यास करतो. आता कॅमेरा आणि सेटअप लावणं खूप सोपं असल्यामुळं असं मी बसत असतो. तर चला आपण डिस्कस करू. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जर हा व्हिडिओ सुरुवातीला जर हे वाटलं तर थोडा स्पीडमध्ये घ्या, पुढे घ्या आणि जिथे कामाचं आहे तेवढं बघा. आधीचं पण मी कामाचं सांगितलं आणि यूट्यूबमधले सगळेच लेक्चर हे जवळजवळ 1.20 म्हणजे 120, 125, 130ने जाऊन बघा. कारण की इथे मी स्लो आणि सायलेंट बोलत असतो, कारण की खूप रिच एरिया आहे हा आणि सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. खूप एज्युकेटेड लोक आहेत. म्हणजे SBIचे एक्स मॅनेजर इथे आहेत. आपले बॉम्बे ब्रँचचे होते तेव्हा महाराष्ट्राचे. त्याच्यानंतर लॉयर आहेत माझ्या इकडच्या एका साईडने, पुण्यातले मोठ्या पोस्टवर आहेत ते. म्हणजे असं हे आणि सगळ्यांना माहिती अभ्यासाविषयी. तर चला आपण हा पेपरविषयी चर्चा करू. पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, 11 जानेवारी 2026ला झालेला पेपर आहे. 25ची ॲड होती आणि हा आय थिंक ग्रुप बीचा आहे का ग्रुप सीचा, तेवढं तिथे मी डिटेल मेन्शन नाही केलेलं. तर रेड कुठे, तर ह्या पेपरचा पहिला जो प्रश्न आहे ना, पहिल्या प्रश्नामध्ये ना काय विचारण्यात आलेलं आहे तर कायमधारा महसूल जी होती ना, म्हणजे ह्या एकाच याच्यावर नाही कळतं की ब्रिटिशांचा जो मेन उद्देश होता जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवणे वगैरे, मग ती कायमधारा पद्धत वगैरे. तर इथून हा प्रश्न अभ्यासताना आपण काय केलं पाहिजे, म्हणजे काल आपण आधी चर्चा करतो की मेन मुद्दे काय आहेत. आज मुद्दे आणि लगेच तिथे चर्चा करून टाकू, खूप सोपं जाईल ते. तर कायमधारा पद्धत, महसूल पद्धत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला, म्हणजे नेमकी अधिक कोणत्या वर्गाला झाला होता. हे कायमधारा वगैरे, महालवारी वगैरे हे UPSCचे आणि स्पेक्ट्रममध्ये खूप डीप टॉपिक आहेत. हे तिथून राज्यसेवेच्या पेपरमध्ये आले आणि राज्यसेवेचे इकडे शिफ्ट झालेले पेपर आहेत. मी हे हमखास का बोलत असतो, कारण की प्रत्येकाने सगळ्या पद्धतीचे पेपर मी विश्लेषण केलेलं आहे. खाली दिलेलं आहे शेतकरी, जमीन, कारखानदार आणि कारागीर. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा काय एरिया घेतला पाहिजे, ब्रिटिश सरकारची जी वेगवेगळी रिन्यू वगैरे किंवा त्यांची जी शेतसारा जमा करायची जी पद्धत होती ती कशी कशी मेथड लावली, कायमपरा जमीनदारी, महालवारी, मग ती कुठं लावली, कुठल्या प्रांतामध्ये होती, काय त्याचा काल बोलल्याप्रमाणे एकंदरीत त्याचा सगळा अभ्यास बघायचा, सगळं सर्च करायचं. कसं करायचं, वाचताना जर ते मुद्दे आले तर त्यांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे जो आहे ना, हा वृत्तपत्रा संदर्भात आहे, म्हणजे न्यूजपेपर संदर्भात आहे. आणि साहित्य लाला लजपतराय यांचा संबंध नव्हता, म्हणजे लाला लजपतराय यांच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या प्रश्नामध्ये एक एरिया काय कव्हर आहे की एक वृत्तपत्र आहे, नंतर एक साहित्य आहे आणि ते कोणाशी आणि त्यांचा संबंध नाही, म्हणजे लाला लजपतराय यांचा यांच्याशी संबंध आहे का नाही. मग खाली त्यांनी ते अतिरिक्त माहिती दिली आहे. पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशन केले होते. नंतर यंग इंडिया ग्रंथाचे लेखन केले होते. वंदे मातरम वृत्तपत्रामधून त्यांनी
पॅसिव्ह रेसिडेन्सी थिअरी हा सिद्धांत मांडला आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. आता हे त्यांच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे की हे लाला लजपत राय जे होते त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत का. पण हा या प्रश्नामध्ये आपल्याला खूप जास्तीत जास्त अतिरिक्त डाटा काय भेटत असतो माहिती का. या प्रश्नामध्ये जे आपल्याला जास्तीत जास्त अतिरिक्त डाटा एका पद्धतीचा भेटला की इथे पंजाबी एक वृत्तपत्र आहे. आज काय दगा दिलाय आज. इथे डेस्कवर असलेले कुठलेच असे पेन चालत नाही, म्हणजे खूप मोठी अशी शोकांतिका आहे आज. मला वाटतं आज काही गोष्टी साथ नाही देत आहेत आपल्याला लेक्चर घेण्यासाठी, पण तरी आपण घेणार. हीच एक MPSC मधली गोष्ट असते की आपण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह असलं पाहिजे. हे पंजाबी वृत्तपत्र जे होतं ना, हे प्रकाशन विचारलेलं आहे, म्हणजे आपल्याला हे एक वृत्तपत्र करायचं आहे आणि त्याला कोणी प्रकाशित केलं, संपादक कोण होता, डेट काय होती, कुठून प्रकाशित व्हायचं, अशा जर आपल्या वाचनामध्ये त्या संदर्भातल्या जर गोष्टी आल्या तर ते आपण पाहायचं. खाली यंग इंडिया होतं आणि ते ग्रंथ होता, त्याचं लेखन मग कोणी केलं काय केलं तेवढं एक करून घ्यायचं. वंदे मातरम होतं आणि त्यामधून पॅसिव्ह रेसिडेन्सी थिअरी सिद्धांत मांडला होता, म्हणजे यांच्या संदर्भात योग्य विधान आहे का नाही ओळखायला. पण तो ॲक्च्युअली तो सिद्धांत कोणी मांडला, त्या वृत्तपत्रामधून मांडला होता का, हे एक करून ठेवायचं. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं होतं का नाही. त्याच्यानंतर हे जे पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया जे आहे ना, ते हे कोणाचं होतं. आता इथून आहे ना पुढच्या वेळेस आयोगाचा प्रश्न जर आला ना, ही जी स्टेटमेंट आहे याच्यामध्ये जे दिलं आहेत ना, जोड्या लावा स्वरूपात कुठेतरी बघायला भेटेल, किंवा खालीलपैकी पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया टिंब हा ग्रंथ यांनी लिहिला आहे, अशा स्वरूपाचे पेपर बनणार. आणि ते तुम्हाला मी प्रत्येक वेळा, म्हणजे आता मी सब्जेक्ट वाईज जे घेतोय 26-25 झालं, परत हा लेटेस्ट 25चा एक आहे, असे मागे गेल्यानंतर एकाच वेळेस मी परत तुम्हाला पुन्हा एक मोठं 30-40 मिनिटाचं लेक्चर करून सगळे प्रश्न घेणार आहे. आणि त्यावेळेस जाणार आहे की जास्तीत जास्त कुठले प्रश्न आले, काय एरिया केला पाहिजे, काय टॉपिक केले पाहिजे, म्हणजे आत्ता तर कळतंय तेव्हा पण. आणि त्याच्या अजून एक शॉर्ट रिव्हिजनच्या टायमाला करू, की जेणेकरून एवढ्या गोष्टी करून, मोजक्या काही गोष्टी करून आपल्याला 10 पैकी 7 वगैरे चांगल्या पद्धतीने मार्क घेता येतील. PYQ याला आपल्याला खूप मदत करणार आहे. पुढचा प्रश्न आहे ना, पुढचा प्रश्न हा मी दरवेळेस बोललो की 1919चा कायदा, 1919 झाला, 1909 झाला, 1853चा झाला चार्टर ऍक्ट, त्याच्यानंतर 1935 झाला. ही जी कायदे आहेत यांच्यावर हमखास प्रश्न आहे. आणि 1919चा जो कायदा आहे ना, तो आयोगाचा एकदम फेवरेट कायदा आहे. त्याच्यानंतर ह्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी, म्हणजे याच्यामध्ये जे काय त्रुटी होत्या त्याची कोणती कमिटी नियुक्त केली होती, म्हणजे विचारला त्याच अनुषंगाने तो टॉपिक विचारला, पण प्रत्येक वेळा चेंजेस आहे. म्हणजे मग याच्यातून काय कळतं की 1919च्या कायद्याचं आपल्याला जेवढं लिखाण भेटतं तेवढं सगळं वाचलं पाहिजे. येतो प्रश्न तिथूनच, पण तसाच येणार नाही पुढच्या वेळेस. खाली जे पर्याय होते ना, मुडीमन कमिटी होती, सायमन कमिटी होती, लॉर्ड मेकाले कमिटी होती, हंटर कमिटी होती. आता हे लॉर्ड मेकाले झाले, सायमन कमिटी झाली आणि हंटर कमिटी झाली. या तिघांवर कधी ना कधी आपलं UPSC म्हणतो, UPSC तर होतेच, पण दिवसभर कानात हेडफोन असून खूपच हे. तर हंटर यांच्यावर डेली प्रश्न आहे. हंटर कमिशनर पुढं कोणी साक्ष दिली वगैरे हे ते आपण पाहतो. लॉर्ड मेकाले होते, हे लॉर्ड मेकालेची कमिटी आहे, सायमन कमिटी आहे आणि वरती मुडीमन कमिटी आहे. तर ही पण आपण डेली अभ्यासली पाहिजे. मग यांच्याविषयी तुम्ही डेट, स्थापना वगैरे, कोण सदस्य होते, काय कशा रिलेटेड होती, कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी हे केली होती, त्यांच्यासमोर काही आपले जे थोर समाजसुधारक होते किंवा क्रांतिकारक यांच्याशी काही रिलेटेड आहे का, अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर हा एक प्रश्न आपल्याला खूप दिशा देतो. नंतर हा लॉर्ड हार्डिंग जो होता 1844 ते 48 याचा हा काळ होता. कोणते पहिले युद्ध झाले होते, म्हणजे यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले होते. इंग्रज मराठा युद्ध, इंग्रज शीख युद्ध, इंग्रज अफगाण युद्ध आणि इंग्रज मुघल युद्ध. तर इथं याचं उत्तर आहे ना मुघल युद्ध होतं. पण ही बाकीची जी काही युद्ध आहेत, म्हणजे पहिलं इंग्रज मराठा असेल, इंग्रज शीख असेल आणि इंग्रज अफगाण असेल, मग याच्या वेळेस कोणाचा कार्यकाल होता,
त्या व्यक्तीविषयी तर माहिती, म्हणजे ह्या प्रश्नावरून आपण असा हा अंदाज घ्यायचा. आता हे जे लेक्चर ज्या आज मला ताईंनी वारंवार कमेंट केली की PYQचं कसं विश्लेषण केलं, काय केलं पाहिजे, तिथूनच मग माझी थोडी आज दिशा ठरली होती की परत मी त्यांना कमेंट केलंय की आपण या संदर्भात घेऊ. पण माझं जे काल मी तुम्हाला आधी टॉपिक सांगितलं आणि त्याच्यानंतर मी प्रश्नाचा सविस्तर एरिया जो दिला, तर आज हे कारणच ते आहे की डायरेक्ट मी तसं घेतोय, म्हणजे या प्रश्नावरनं आपण कशी दिशा पुढची अभ्यासू शकतो याचा अंदाज तुम्ही ताई नक्कीच तुम्ही पाहत असाल, किंवा बाकी जे माझे सगळं मित्रपरिवार आहे स्पर्धा परीक्षामधलं मला फॉलो करणार आणि हे, किंवा इतरही अनफॉलोअर जे ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाणार आहे, त्यांनी ही गोष्ट चौबाजूने आणि चौकस म्हणजे चारही दिशेने 360 डिग्री जे एक खूप चांगलं नाव दिलं आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये, 360 डिग्री अँगलने बघायचं, म्हणजे ती त्या बाजूने. तसं याला जर बघितलं, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, तर हा एक प्रश्न हे होतो. पुढचा प्रश्न हा 1915 होता. गांधीजी भारतात आल्यानंतर कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले. म्हणजे गांधींचं जे आगमन होतं, एक गोष्ट कळाली का की कंबाईन मध्ये बी असू द्या किंवा सी असू द्या, याच्यामध्ये जो आपला गांधी किंवा गांधींची चळवळ किंवा गांधींपासून जो स्वतंत्र भारताचा जो इतिहास जो झालाय ना, आपण त्याला फ्रीडम स्ट्रगल वगैरे म्हणतो, तर पूर्ण तेवढा डीप न जाता पण गांधी झाले, नेहरू झाले, पटेल झाले, त्या दरम्यानची काही अधिवेशनं झाली, या अनुषंगानं MPSC मध्ये प्रश्न बघायला भेटत आहेत. म्हणजे ते खूप डीप नाही जात आहेत, पुढच्या वेळेस कदाचित जाऊही शकतात. मग इथे दिलेलं आहे बघा, आता ही वर्ष दिलं आहे गांधी भारतात आले हे दिलेलं आहे, मग खाली खूप भारी दिलं आहे. चंपारण्यामध्ये निळीचा सत्याग्रह झाला होता आणि ते कुठं होतं, बिहार होतं. खेडा शेतकऱ्यांचा शेतसाऱ्याचा प्रश्न होता. अहमदाबादला मिल मजदूर होतं आणि मालकांनी यांच्या संघर्षाची ही गोष्ट होती. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती. आता हे एकदम कॉमन होता, हा गोलमेज परिषदेमधला सगळ्यात मोठा इश्यू होता की मुस्लिमांना किंवा दलितांना जे काही वेगळं हे दिलं होतं मतदारसंघ वगैरे, एवढं जरी असे इकडे तिकडचे हिंट माहीत राहिले असती, तर हा ड पर्याय गेल्यानंतर खालील डायरेक्ट 3 पर्यायांमध्ये ड जात होतं. आणि असा किचकट प्रश्न खास करून पहिल्या नंबरलाच सेट केलेला असतो. इथून ही जी स्टेटमेंट त्यांनी बरोबर दिलेली आहे, म्हणजे बिहार चंपारण्य काय निळीचा, नंतर खेडा शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न, अहमदाबाद मिल मजदूर हे, म्हणजे ही देखील एक पद्धतीचा अभ्यास आहे. म्हणजे उद्या जर तुम्हाला विचारण्यात आलं की बिहारमध्ये टिंबटिंब या ठिकाणी कुठला निळीचा हे झालं होतं चंपारण्य, अशा संदर्भाने फिरू शकतो, मग तसा तो अभ्यास करून ठेवायचा. आणि याच्या रिलेटेड तुम्हाला अजून काही जे करता आलं ते नंतर खाली डायरेक्ट हे दिलेली आहे, तासगाव मामलेदार कचेरी. आता एकच मिनिट बोलतो, खूप गरजेचं आहे ते. आणि आपल्या UPSC किंवा आपलं स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग असते. तासगाववरनं मला आठवलं म्हणून आम्ही गेल्या काही वेळापासून आहे ना स्वतःचं सोशल मीडियावरचं काय जे हँडल करतो मी एडिटिंग वगैरे किंवा ते, तिथे एक वारंवार दिसतंय की आय थिंक तासगावचं ते काहीतरी गावाचं नाव आहे. तिथून त्या डोंगरावरनं त्या एका, आता मी अपशब्द वापरणं किती योग्य आहे, तर वापरतो पण चांगला वापरतो, म्हणजे इतका दलिंदर आणि इतका किळचवाना प्रकार मला बघायला भेटला ना की iPhone 15च्या मागणीसाठी त्यांनी आईबापाला वेटीस धरलं आणि स्वतःही उडी मारली, त्याबरोबर त्याला जो पटकन धरायला गेला तो गेला, माय गेली. आणि अतिशय केवळवाणी आणि एकदम वेगळ्या कंडिशनमध्ये ती त्यांची ती दोघं मायबापांची पोरगी होती, किंवा तिची जी त्या मुलाची जी काही बहीण होती ती रडत होती, मला चेहरा बघू द्या वगैरे. मी ते डिटेल असे व्हिडिओ वगैरे पाहिले, त्या भागातले माझे काही संपर्कातले होते, त्यांनी मला डायरेक्टली ते व्हिडिओ टाकले तिथले. म्हणजे एक खरं सांगू का, असली अवलाद पैदा न केलेली बरी. म्हणजे इतके दलिंदर आहेत तुम्ही की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मायबापाला वेटीच धरताय, ती बी 1,00,000-1,50,000 लाखाची गोष्ट आहे. मी एक व्हिडिओ आधीच मी माझ्या डीएडच्या मित्राचं उदाहरण हे केलंय. अरे स्वतःच घ्यायची धमक ठेवा. काय बोलायचं, आपण आपल्या पेपरचं डिस्कशन करतोय, पण किती म्हणजे कसं आहे आयफोनसाठी, अरे भंगारवाल्याकडे आहे. मला एक कळत नाही की ते काय अशा त्या एक गोष्टी आयफोनमध्ये. माझे म्हणजे असे अनेक एक मित्र आहेत की त्यांचं 3-3, 5-5 लाख रुपये इन्कम आहे महिन्याला,
ते सुद्धा काय फोन नाहीत, त्यांच्याकडे स्टँडर्ड सॅमसंगचे फोन आहेत. तुम्हाला सांगू, माझी एवढी क्लॅरिटी वगैरे सगळी चांगली आहे. मी आयफोन घ्यायच्या विचारात, आयफोन न घेता मी हा जो फोन घेतला आहे ना, याचे कॅमेरे वगैरे 1 महिन्याला एकदम बारकाईनं एका मित्राकडे होता, चांगला अनुभव घेऊन हा फोन घेतला. खास याच्यासाठीच घेतला, व्हिडिओ वगैरे सगळ्या काही गोष्टीत कुठल्याच पद्धतीचं एडिटिंग वगैरे करत नाही मी. फक्त तो व्हिडिओ बघायचा, त्याचा 16:9चा रेशो वगैरे करून घ्यायचा आणि डायरेक्ट अपलोड करायचा. सुधरा रे, हिला मायबापाला तुम्ही वेटीच धरताय काय गोष्टीसाठी. आणि तू तू हट्ट कर ना, मला काहीतरी शिकायचंय, मला इथे ॲडमिशन करायचं हे ते. गेला ना मेला. आता सोशल मीडियावर 2-3 दिवस ते खूप चालल, आयफोनसाठी गेला जीव, हे गेला ते गेला ते गेला. चांगल्या गोष्टी व्हायरल होत नाही. म्हणजे जर मोबाईल हा गोष्ट आहे ना, तुम्ही टाइमपास बी करू शकता आणि तुम्ही तिथून तुमचं भविष्य बी घडवू शकता. असो, एक रेल्वे प्लॅटफॉर्मचं वायफाय यूज करून आणि मोबाईलवर अभ्यास करून आय एस झालेलं आपल्याकडे एक खूप उत्तम चांगलं उदाहरण आहे. आणि गेल्या 5-6 दिवसाआधी सोशल मीडियामध्ये एक खूप चित्रफित म्हणजे एक रील व्हायरल होत होता. प्रायव्हेट बसचा कंडक्टर आहे, छोटीशी अशी त्याच्याकडे छोटीसं कागद होतं, मोबाईलमध्ये लेक्चर पाहत होता आणि तिथं नोट्स करत होता. म्हणजे काय त्याचं डेडिकेशन असेल. मोटिव्ह करून गेलं मला ते. आणि मी हे जे अवांतर बोलतो ना, हे आपल्याला मोटिवेशन करण्यासाठी असतं. तुम्हाला होतंय का नाही, बट मला भरपूर होतंय. म्हणजे काय त्याचं डेडिकेशन असं मला सलाम वाटलं. मी तो आय डी थोडा पाहिला, जो आय डी त्याचा नव्हता, नाहीतर मी खूप असा प्रयत्न करणार होता. तो काय बाहेरचा नव्हता, तो महाराष्ट्रामधलाच कॅन्डिडेट आहे, महाराष्ट्राच्याच कुठल्या तरी एक्झामसाठी तयारी करतो. अशांसाठी खास आहे ना, आपल्याकडनं जेवढं देता येईल तेवढं दिलं गेलं पाहिजे. नाहीतर 10 तास टाइमपास करणारे पण आहेत, त्या गड्याला काही कारणास्तव जॉब करणं आहे, तिथून तो पुढे जातोय. आता चला आपण प्रश्नाकडे येऊ. 3 सप्टेंबर 1942ला तासगाव मामलेदार कचेरीवर मोर्चा खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली केले. म्हणजे महत्वाचे जे काही घटना असतील त्याच्यात कोणी नेतृत्व केलेलं आहे. ॲक्झॅक्ट आपल्याला काही तारखा गरजेच्या आहेत का, तर आहे. आता इथं कधी 1942 दिलं असतं किंवा सप्टेंबर 1942 दिलं असतं, इथे डायरेक्ट 3 म्हटलंय. पुढच्या वेळेस आयोगाला जर वाटलं कुठेतरी स्टेटमेंट चुकवायचंय, 3च्या जागी 2 देऊ शकतं, 4 देऊ शकतं. ही बी काळजी घेतली पाहिजे. तासगाव आहे, परत तासगावच्या संदर्भात अजून दुसरे काही असलं तरी ते बघायचं. आणि सगळ्यात महत्वाची अजून काही गोष्ट बघायची, एक कृष्णरामा कुराडे जे आहेत, हा एक व्यक्ती अभ्यासून घ्यायचा. विस पागे अभ्यासायचे, गोविंद खोत अभ्यासायचे, सोवनी हे नाव मी पहिल्यांदाच कुठेतरी पाहतोय. एवढं बघायचे. ही 4ही पर्याय सुद्धा आपल्या भविष्यातले प्रश्न आहेत, ही एक बघितली पाहिजे. काल मला ना ताण लागली होती आणि चान्स नव्हता, मी आज बाटली समोर ठेवली. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये किंवा एवढं पण पिऊ नये, म्हणून मी थोडा गॅप घेत असतो. जस्ट जेवलो होतो. तर ह्या प्रश्नामधून आपल्याला साधारणतः एवढं दिसतं. तर हा कधी पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला नाहीच एखादा प्रश्न येते आणि असं वाटलं ना की खूप आउट ऑफ बॉक्स आहे किंवा जास्त खूप जातोय. म्हणजे मी मागासा जो 1915चा जो प्रश्न बोललो गांधीजींचा, तो ग्रुप सी किंवा ग्रुप सीचाच पेपर आहे. त्या अँगलने खूप टफ होता. तर त्यांनी काय केलं, 4 पर्याय बनवले, पण पहिल्याच पर्यायामध्ये उत्तर ठेवलं होतं. कारण की जो एक्झाम सेटर असतो ना, तो पहिले योग्य उत्तर जे असलं पहिले तो तिथं देतो, तिथून पुढे तो ठरवतो की याचं चुकीचं पुढं देऊ शकतो. आणि MPSC ग्रुप बी ग्रुप सी वाल्यांना तेवढी ती टेक जमणारच नाही UPSC सारखी किंवा इव्हन थोडी राज्यसेवेसारखी. त्याने 3 ठिकाणी ड देऊन दिलाय आणि ड इतकं सोपं होतं की ज्याला ड वाटलं की ड नाहीच आहे, तर माझ्यासारख्यानं जिथं म्हणजे आम्ही खूप अशा टेक्निक UPSCला आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती का, 20-22च प्रश्न आहे तुमच्या अभ्यासावर असतात किंवा तुम्ही सहज सोडून, बाकी तिथं तुम्ही किती लॉजिक आणि किती उत्तर काढताय ते खूप महत्त्वाचं आहे. इथे ड काढल्यानंतर आहे ना डायरेक्ट उत्तर येत होतं. इथं पण हे बघा, हा जर एकदम एखाद्याला जर वाटला आणि प्रश्नामध्ये जर वरीलपैकी सर्व जर असलं तर ते उत्तर असतं. आता मी नाव नाही घेत, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित त्यांची PYQची बॅच पाहिली पण असेल, तो रील पाहिला पण असेल. आणि मला असं कोणाला म्हणजे मी खूप काही आणि मी दुसऱ्याला निंदा करतोय अशातला भाग नाही. ठराविक एका व्यक्तीने ह्या जाणकार असं PYQ घेताना असं म्हटलंय की तुम्ही बघितलं, तुम्हाला वाटतं का म्हणे 23
21-22ला वरीलपैकी सर्व पर्याय आला आणि त्याच्यानंतर कधी वरीलपैकी पर्यायच नाही आला. मी प्रूव्ह करून देऊ शकतो कुठल्या परीक्षेला आला. 21 नंतर 22ला आलेला आहे, मेन्सला होता, त्याच्यानंतर परत 23ला आहे, परत 24ला आहे, 25च्या 2 पेपरामध्ये. म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुमचं खूप त्याविषयी अभ्यासाचं नॉलेज आहे. तो व्यक्ती पण कधीतरी माझा 5-6 वर्षाचा सिनियरच आहे. म्हणजे ज्यावेळेस माझी UPSCची जर्नी होती त्यावेळेस तो खूप आधी 5-6 वर्ष आधीच तो त्या जर्नीमधून बाहेर पडलेला होता. राजा द्यायचं तर पूर्ण दे, आपण पेड घेतोय कुठेतरी 1000-2000ची बॅच. आणि म्हणजे मला ती एक गोष्ट थोडी खटकली. आणि तुम्ही बरेच जण इंस्टाग्रामला बघत असाल, मला कोणाचं बुक वगैरे काही असं कुठल्या आउट ऑफ बुक जर तुमच्याकडे येत आहे, तुम्ही आता आधी घरी झाला आहे, तुमचं थोडं अकाउंट आणि तुम्हाला जर सांगितलं तुम्ही आमच्या याची मार्केटिंग करा, जरूर करा. तुम्ही बिझनेस म्हणून तिकडे पाहताय, पण कोणाला फसू नका रे. म्हणजे मी तुम्हाला 8वी का म्हणतोय, खूप वाचलंय म्हणून 8वी म्हणतोय. मी 8वी का म्हणतोय, खूप वाचलंय म्हणून म्हणतोय. मी तुम्हाला लोकसेवा प्रकाशनाची नोट्स का म्हणतोय, मी स्वतः वाचली, मला त्याचा अनुभव आहे, मला त्याचा फायदा होतोय म्हणूनच तुम्हाला सांगतोय. कदाचित तुमच्याकडे एखादं खूप चांगलं बुक असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही ते वापरा, असं म्हणणं. त्याच्यामुळं माझ्या तिथं ते कमेंट असताना आता मग मी हे वरीलपैकी ते असंच म्हटलं. हे बघा, हा जो प्रश्न होता ना थोडा किचकट वाटला. ही अगदी सोनी जे होती, डॉक्टर याकूब सोनी, हे मी पहिल्यांदा इथे नाव पाहतोय. तर हे अवघड प्रश्न वाटल्यानंतर जर वरीलपैकी सर्व असेल, तुम्हाला काही येत नाही ना, बिंदास वरीलपैकी सर्व बांधा. विज्ञानामध्ये एक टेक आहे, ती मी कधीतरी पुढं अजून माझं विज्ञानाच्या वेळेस आहे. पण विज्ञानामध्ये अतिशयच काहीतरी नवा रोग वगैरे आला, म्हणजे भुजंगावरचा करपा हा खूप नामांकित रोग आहे, खूप चर्चेचा असतो, बऱ्याच वेळा PYQ येऊन गेलाय. पण असं एखादं काही एकदम जर काही आलं ना, ब्यू मॉर्गन वगैरे काही फुलपाखरू वगैरे असं काही आलं कुठल्या राज्य वगैरे, कसं काय हे ते जास्त करून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नाही माहिती आणि खूप असा टेक्निकल काय एकदम किचकट प्रश्न आहे ना, डायरेक्ट तुम्हाला जर अटेम्प्ट करायचा असेल ना, त्याचं डोळे लावून पहिलं ऑप्शन मारा. 90 ते 95% पहिले येण्याचे चान्सेस खूप असतात. हे मी अभ्यासलं आहे का, माझ्या आधी राहुल देशमुख म्हणून खूप भारी सर आहे, खूप त्यांच्याकडनं आम्ही विज्ञानाची बॅच घेतली, त्यांच्या नोट्स वगैरे वापरतोय. त्या माणूसनी एवढं बारकाईने वर्क केलं आहे विज्ञानावर, तुम्हाला काय सांगू. त्या व्यक्तीचं जर पूर्ण लेक्चर वगैरे आणि त्याचे जर PDF आणि त्या संदर्भाने जर गेलं ना, यूट्यूबला अनेक असं त्यांचं लेक्चर आहे, बघा तुम्ही. खरंच तुमचे मार्क असे बूस्ट होतील, बूस्ट विज्ञानात. आम्ही राहुल सरांना धरून आहे. त्यांचा माझा संपर्क यजदाच्या वेळेस आला होता. यजदाचे कोरोनाच्या वेळेस ज्यावेळेस आमचे ऑनलाईन लेक्चर झाले, ऑफलाईन घेणं शक्य नव्हतं, त्यावेळेस खूपच असं त्यांनी जुगाड करून ते यूट्यूबला वगैरे ते लाईव्ह येऊन असे ते केलेले लेक्चर होते. तिथून त्या व्यक्तीला पारखलं होतं आणि तिथूनच मोठे झालेले हे संतोष वट्टमवर सर आहे, त्यांना तो एक प्लॅटफॉर्म भेटला आणि त्याच्यानंतर ते आज इतके मोठे. पहिला असा व्यक्ती की ज्यांनी गणिताचं टॉप टू एंड एकदम लिखित बुक, एकदम स्पष्टीकरणामध्ये लिखित 3 डायमेन्शनमध्ये आणलं आहे. माझ्या इंस्टाग्रामला जर तुम्ही खूप पुढे गेलात, खूप जर गेलात तर तुम्हाला डायरेक्ट पोस्ट तिथे दिसेल, ते पुस्तक प्रकाशना वगैरे बरोबर. ते लेखक, ते मार्केटिंगचे जे त्यांचे मेवणे आहेत, ते चांगले मित्र आहेत त्यांच्याबरोबरचे. म्हणजे असं असतं की हे तर तुम्ही वरीलपैकी खूप लक्षात ठेवायचं. पण याची 90 ते 95% मी सांगतो वरीलपैकी बी येत असतं. आता तो कोणता पेपर सेटर आहे, साधारणतः ज्या एका वर्षामध्ये जो सेटर असतो तो साधारणतः त्या वर्षाचे सगळेच पेपर सेट करत असतो. कदाचित मला UPSCचं जरा माहिती आहे, कारण तिथं स्पेशल अशी एक डायरेक्ट भरतीच होत असते. खूप अनुभवी 40-45 वर्षाचा अनुभव असलेल्याचे इंटरव्ह्यू होतात, त्यांची पूर्ण प्रोसेस होती. त्याच्यानंतर ते एक्झाम सेक्टर म्हणून, पेपर सेक्टर म्हणून त्यांना बोलवतात. ते पेपर सेट करण्याच्या आधी वर्षभर ते अभ्यासावर असतात आणि त्याच्यानंतर ते पेपर बनवतात. एकदाच UPSCच्या इतिहासामध्ये 2022चा प्रश्न, 22चा पेपर चॅलेंज झाला आहे सुप्रीम कोर्टामध्ये एका प्रश्नाला. आणि ते चॅलेंज झाल्यानंतर पण UPSCच्या वकीलने, म्हणजे प्रत्येक त्या बॉडीकडे त्याचा जसा महाराष्ट्राचा महाधिवक्ता असतो, भारताचा महान्यायवादी आहे, भारताची केस कोण लढत तो लढत, महाराष्ट्राचा कोण महाधिवक्ता, प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक कलेक्टरचा, प्रत्येक तहसीलदाराचा एक व्यक्ती असतो. तसा UPSCचा जो अटॉर्नी जनरल म्हणजे ऑथेंटिक अधिवक्ता होता ना, त्याने खूप चांगली बाजू मांडली आणि प्रूव्ह करून दाखवली. त्याला तेवढा सोर्सेस कोणी दिला असेल तर ज्यांनी पेपर सेट केला होता आणि ज्यांनी प्रश्न बनवला होता ना, तेवढा सगळा अभ्यास करून त्यांनी ते हे केलं.
आणि केस टाकणाऱ्याचा फक्त एका मार्काने निकाल जात होता, म्हणून त्यांनी ते उद्योग केले होते. आणि मला हा मुद्दा बोलायचा नाही, पण मी बोलतो. आत्ता पण जे MPSCचे पेपर फुटले, मग ते बिराड धरून ठेवलं. काही पेपर फुटलेत, नीट वगैरे येते, पण MPSCवर जी चर्चा केली, हा फुटला, तो फुटला, ड्रग्स इन्स्पेक्टरचा वगैरेचा, काही नाही. सरळ सरळ त्या मुलाचा आहे ना शेवटचा आयटम होता, त्यांनी विनाकारण हे केलं. याच्याने काय होतं माहिती का, जी निकाल ज्यांचा आहे आणि लवकर हे होत नाही. माझ्या एका मित्राला 4 वर्षानंतर त्यांच्या बॅचला मंत्रालय क्लार्कचे हे भेटले होते, पोस्टिंग. म्हणजे निकाल लागून 4 वर्ष रडगडत होते ते, मध्ये कोरोनाचा काळ आहे ते. त्याचा प्रभाव काय पडला माहिती का त्यांच्यावर. त्यांना तो पिरियड तेवढा आहे ना त्यांचा विदाऊट पेमेंट गेला, विदाऊट हे गेला. आज जर त्यांना जुनी जॉईनिंग लवकर भेटली असते, तो लगेच आता डिपार्टमेंटल डेस्क वगैरेसाठी तयारी करू शकत होता. आणि 100% तू व्हिडिओ बघणार आहे हे मला माहिती आहे, आणि तुझा रिप्लाय पण मला येणार आहे. तू म्हणशील नशीब नाव नाही घेतलं माझं, तुझं काही दिवसांनी नाव पण घेत होता. महाराष्ट्रातील 1857 उठावाच्या संदर्भात विधानावर दिलेलं आहे. मग हे काय होते, साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगे बापूजी गुप्ते याचे आहे. मगाशीच आपली चर्चा झाली. आता इथून तुम्हाला आता मी लगेच सांगतो की काय असतो PYQ आणि आयोगाचं का मी इतकी चर्चा करतो की ॲज इट इज प्रश्न येणार का नाही येणार, तसाच काय येणार आहे. आय थिंक राज्यसेवेचा का कुठला तरी पेपर आहे, डायरेक्ट विचारलेलं आहे की साताऱ्याचं राज्य खालसा केलं की त्यांना दत्तक वारस म्हणून नव्हता, तर यांचे जे बंधू होते आप्पासाहेब, त्यांना इंग्रजांनी नेमणूक केलं आणि त्यांनी मरणाच्या आधी त्यांचा दत्तक वारस नेमला नाही, म्हणून ते डलहौसीने पहिलं राज्य खालसा केलं होतं. तर दिसला इथे प्रश्न, तोच संदर्भ आहे. म्हणजे हेच जर आपण तेवढं पेज वाचलेलं असलं तर तो प्रश्न सुटत होता, किंवा ते जर तो याच्या आधीचा आलेला असेल तर हा प्रश्न सुटत होता. हे महत्त्वाचं आहे PYQ ॲनालिसिस करणं आणि तो त्या पद्धतीचा एरिया घेऊन जाणं. नंतर हे कोल्हापूर 31 जुलै 1857 21व्या 38व्या तुकडीतील शिपायांचा बंड होता. म्हणजे मंगल पांडेचं काहीतरी 38 NI जी होती त्यांची तुकडी काहीतरी, ते भारताच्या म्हणजे आपण वरचा जो 1857चा उठाव बघतो आणि इथे आपल्याला महाराष्ट्र रिलेटेड जो आहे, तर याच्यामध्ये एक गोष्ट साम्य दिसली का, तिकडं त्या पद्धतीने विचारतात मेरठ वगैरे, कानपूर छावणी बिवणी, आणि इकडं आपल्याला कोल्हापूर वगैरे डेट बीट दिलेली आहे. आता हे डायरेक्ट भूकंपट्टी आणि पाठ करायचा डाटा आहे. कोल्हापूर तारीख दिली 31 जुलै 1857 दिलं आहे. 21व्या 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. हे डायरेक्ट डाटा आहे. म्हणजे जसं बुक आपण काहीतरी वाचत असतो तसं हे वाचलं पाहिजे. एक तर इथं वाचा, नोट्स करून ठेवा. नंतर नरदुंगच्या भावे संस्थानिकाचा दत्तक पुत्र अमान्य केल्याने मे 1858 त्याने बंड केले. हे सगळं दत्तक वारस वगैरे नाही पाहिजे ना आम्हाला तुमचे राज्य खालसा करायचे, ही सगळी नीती होती जास्तीत जास्त साम्राज्यवाद आणि सगळे जास्तीत जास्त प्रदेश ताब्यात घेण्यासाठी. इंटरनॅशनलचा खूप अभ्यास असल्यामुळे यालाच एक जोड आहे म्हणून सांगतो. कदाचित तुमच्यापैकी काही जण जर अभ्यास करत असाल पुढं, किंवा एक माहितीगिरी म्हणून, चायनाची जी पॉलिसी आहे ना, चायना प्रत्येक वेळा पुढं ना पुढं ते अरुणाचल प्रदेश वगैरेकडे जी काही त्याची कुडबुरी करत असतो ना, तो एकाच वेळेस अनेक असा किलोमीटरचा प्रदेश नाही, तो एखादं गाव एखादं हे तिथं झेंडा गाड, मग दुर्लक्ष कोण करतंय का, मग कटाळतंय का, मग हळूहळू म्हणजे पीस अप, म्हणजे ते छोटे छोटे तुकड्यात, आणि तो चेकबुक डिप्लोमॅसी वापरतो. चेकबुक डिप्लोमॅसी म्हणजे एखादा, आता त्यांचं जे बरेच काही नेपाळ विपाळ असे काही कंट्री आहेत, श्रीलंका वगैरे, गरज लागली ना डायरेक्ट पैसे घेऊन जा, मी आहेच. उद्या तुम्ही देऊ नाही शकले ना, लगेच आम्ही देतो तुमच्याकडनं काही ना काही सुविधा मागणार. म्हणजे श्रीलंकेकडनं मागितलं की आम्हाला आर्मीचा बेस पाहिजे, आर्मीचा बेस घेतला म्हणजे जो इंडो चायना आणि सगळ्यात म्हटलं इंडो ओशियनचा जो भाग आहे, आणि त्याच्यावर सगळ्यात जास्त आपल्या हिंद महासागरावर ज्याचं प्रभुत्व राहणार आहे, तेच सगळ्यात मोठा असे ट्रॅव्हल्स आहे ते व्यापारासाठी. मग त्याचं लगेच तिथं डोकं होतं, लगेच रशियाचं तिकडे, लगेच अमेरिकेचं तिकडे. म्हणजे इतकी मोठी हाय लेवलला जी चालती ना, इंटरनॅशनल लेवलला, ती इतक्या लेवलने चालते. म्हणजे UPSCचा अभ्यास तुम्हाला खूप काही शिकवतो. माझं वैयक्तिक पॉलिटिकल सायन्स होतं, माझा ऑप्शनल पण होता. शांता धुलपुडी पंडित मॅडम ज्या JNUच्या कुलगुरू आहेत, त्या माझ्या मेन टीचर होत्या IRच्या पुणे विद्यापीठामध्ये, आणि त्या UPSCच्या 8 लँग्वेजला पेपर चेक करतात. टोटल 8 लँग्वेज 22 पैकी, आणि
ते 8 लँग्वेजने पेपर चेक करायच्या आणि पेपर सेटरच्या मेन होत्या त्या. म्हणजे अलीकडं आता ते सगळ्यात मोठ्या पदाला कुलगुरू, पहिल्याच कुलगुरू झाले आहेत. 76 रिसर्च पेपर इंटरनॅशनलचे खूप मोठं काम आहे त्यांचं. त्यांच्या 4 पिढ्या रशियामध्ये होत्या. ते रशियाकडनं इकडे शिफ्ट झाल्या होत्या आणि ते होण्याचं कारण असं होतं, मी बोलू शकतो, ते आता जे जाहीर आहे त्यांची पहिली नियुक्ती झाल्यानंतर ते सगळं मीडियामध्ये आलेलं आहे. खास त्यांना मोदींनी इकडं आणलं होतं. ते आणण्याचं कारण असं होतं, त्यांचं इंटरनॅशनल रिलेशनमधलं खूप तगडं काम. सुषमा स्वराज सारख्या आपल्या परराष्ट्र मंत्री ज्या होत्या, ज्या अलीकडेच निधन झालं आहे, त्यांच्या तो खूप मेन सल्लागार आणि ह्या होत्या त्या. त्यांच्याकडे दिग्गज लोक असे येऊन बसायचे डिपार्टमेंटमध्ये आणि खूप काही शिकायला भेटलं त्या मॅडमकडनं. त्यांचं एकंदरीत सगळं नॉलेज आणि सगळं ते पाहून 2014ला ज्यावेळेस मोदी सरकार आलं ना सत्तेमध्ये, त्यांनी सगळ्यात पहिले त्यांना पुणे विद्यापीठात आणून ठेवलं. आणि अशी जी व्यक्ती जी असतात मोठमोठे, आता शैलेंद्र देवळणकर त्यांचे विद्यार्थी IRचे, तुम्हाला माहीत असेल त्यांचं काय काम आहे ते, असे अनेक आहेत. जरी मी पेपर संदर्भात वेगळी चर्चा करत असलो आणि तुम्हाला हे असलं ना, तरी तुम्हाला बरेच असे गोष्टी कळत आहेत आणि ते पण एक अवेअरनेस आणि राहणं खूप गरजेचं आहे. बघू आपण पुढचं स्टेटमेंट बघू. 11 एप्रिल 1858ला आंबा पाण्याची लढाई, भिल्लांचा पराभव झाला. आता ही आंबा पाण्याची लढाई पुढच्या वेळेस जर डायरेक्ट विचारला की टिंबटिंब खालची तारीख जर दिली की ह्या तारखेला टिंबटिंब खालीलपैकी कुठली लढाई झाली होती, आंबा पाण्याची येऊ शकते, म्हणजे असा प्रश्न बनू शकतो. आंबा पाण्याच्या लढाईमध्ये टिंबटिंब खालचा कोणाचा पराभव झाला होता, भिल्लांचा होऊ शकतो. म्हणजे प्रश्न जर बनवायचा म्हटला तर हा जो स्टेटमेंटचा असा मोठा प्रश्न असतो ना, खूप डाटा कव्हर करतो आणि खूप असं हे करत असतो. आता तो मी ज्या वेळेस इतिहास वगैरे वाचतो ना, असे संदर्भ ग्रंथ असले ना, तर हे मुद्दे असे माझे काढून ठेवलेले असतात, जे मी तुम्हाला अनेक वेळा दाखवलं, हे असे काढून ठेवलेले असतात. ही नोटबुक डेलीच असते आणि परत 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 हे पाहिल्यामुळे ते डायरेक्ट डोक्यात राहतं. वाचण्यामध्ये ते कुठंतरी तो एरिया एंटर झाला, त्याच्या आजूबाजूचं पेज एवढं बारकाईनं निरखून वाचून घेत असतो मी की लगेच तिथे काय आहे का संदर्भ लगेच टिक करून घ्यायचा आणि इकडचं वाचलेलं परत इकडे काही बघताना काय आठवलं तर तिथं मेन्शन आणि तिथे नोट्स करून घ्यायची असते. अशा पद्धतीने असतो. माझ्याकडं अनेक असे पेपर आहेत, अनेक आहे, त्यांचं मी डायरेक्ट बंच करून ठेवलेले, फाईलमध्ये लावून ठेवलेले. तेच खूप मोठा अभ्यासाला हे असतं. आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये जेव्हा आम्ही इथून रिव्हिजन मारतो ना, ती गोष्ट तुम्ही फॉलो करा. ज्यावेळेस आपण इथून असं रिव्हिजन मारत असतो आधी, तर आपल्याकडे तुम्हाला एक कळतंय का, डायरेक्ट पेपर आहे, म्हणजे तिथे आपल्याकडे आयोगाचा पेपरच राहणार आहे, आपल्याला पेपर सोडायचा आहे. आणि आपण इथूनच जेव्हा बघतो ना, अनेक गोष्टी आपल्याला कळत असतात की कसा प्रश्न सेट केला आहे, कसा ऑप्शन सेट केला आहे, कसे पर्याय आहेत, कसं आपली ती मेंटॅलिटी तयार होत राहते आणि ती पुढे जाऊन खूप फायद्याची येत असते. मग याचं उत्तर आहे ना, क आणि ड आहे फक्त. म्हणजे हे जे क आहे ना बरोबर मध्ये, हे क आणि ड हे बरोबर आहे. नाही सॉरी, हे अ देखील बरोबर आहे याचा, मी तेच म्हटलं. इथे ना ऑप्शन असं सेट केलेलं आहे, एका याच्यात अ म्हटलेलं आहे, एका याच्यात ब म्हटलेलं आहे, शेवटला क म्हटलंय, शेवटला ड म्हटलंय. तर इथे आता असं आहे, एकतर क बरोबर आहे किंवा ड बरोबर आहे. तर आंबा पाण्याची लढाई, भिल्लांचा वगैरे मी पण थोडासा डाऊटफुल आहे. म्हणजे हे एक आपल्याला ऑब्झर्व करताना भेटतं. मी पुढचा पेपर एक्सप्लेन करताना याचं तुम्हाला जरा डिटेल देतो काय इश्यू इथे. पुढचा प्रश्न बघा, डायरेक्ट अध्यक्ष आहे एका साईडला आणि एका साईडला डायरेक्ट राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशने आणि ठिकाणे. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये 3 गोष्टी कळत आहेत आणि जवळजवळ 4 आहेत. म्हणजे काँग्रेसचं दुसरं अधिवेशन 1886ला झालं, कलकत्त्याला होतं. तिसरं अधिवेशन 1887 मद्रासला, चौथं 1888 अहमदाबादला, पाचवे 1889ला मुंबईला. म्हणजे इथून हा डाटा रिकवर झाला. पुढच्या वेळेस ते थोडंफार काहीतरी सिली मिस्टेक वगैरे करू शकतात, जसं आपल्याला इंग्लिशच्या पेपरमध्ये खूप बघायला भेटतं. नॉर्मलशी काहीतरी मिस्टेक करतात. आणि हे इकडे डायरेक्ट दिलं आहे, बदरुद्दीन तैयबजी, विल्यम वेडरबर्न, दादाभाई नौरोजी आणि जॉर्ज यूल. तर याचे खाली पर्याय पण दिलेले आहेत. ह्या पद्धतीने हा प्रश्न जर पाहिला तर आपल्याला हे येऊ शकतं. म्हणजे थोड्या काही गोष्टी बोलण्यात आपला व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे.
असं तुम्ही बघा, बरंच काही घेण्यासारखं आहे. मी पुढच्या वेळेस बऱ्यापैकी प्रयत्न करत की जरी किती काही गोष्टी तुमच्याबरोबर अशा वाटा आणि शेअर करावं जर वाटलं तर मी ते जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करत. पुढचा प्रश्न हा वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखण्याचा आहे. म्हणजे अशा पद्धतीचा हा एक तरी प्रश्न आहेच. आता हे पॅटर्नच होऊन गेलं आहे आणि हे पॅटर्न थोडं आता राष्ट्रीय नेत्यांकडे पण येत आहे. त्यावेळेस गांधी झाले, नेहरू झाले, पटेल झाले, नंतर अजून एक व्यक्ती होते, लेडीज आहे खास करून, ते सरोजिनी नायडू झाल्या. यांच्यावर एक प्रश्न असा आहे, म्हणजे आता ते स्टेटमेंट वाईज लागलं आहे. हे बघा, ज्ञानप्रकाश मराठी वृत्तपत्र काढले त्या समाजसुधारकांनी, जो ओळखायचा आपल्याला. सरकारने जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर पदव्या देऊन हे केले. सरळ सोपं याचं उत्तर आहे आणि संगीत विषयाची आवड होती. आता हे एक स्टेटमेंट खूपच, संगीतची आवड कोणाला असणार बाबा, नाही का? असं समाजसुधारकाविषयी कुठल्या अशा पुस्तकं जास्त डीप लिहिलेलं नाही. ज्ञानप्रकाश मराठी वृत्तपत्र, जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर, गोपाळ हरी देशमुख. मी तर याचं उत्तर तिथं हे दिलेलं आहे, पण आय थिंक काय माहित नाही, गोपाळ हरी देशमुखच येते कदाचित, विष्णुशास्त्र पंडित. कारण की एक प्रश्न याच्या आधी ना जांभेकरांवर आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाने कार्याची ओळख होते? म्हणजे कमीत कमी एवढी तर हिट दिली की ती स्त्री आहे वा, आणि कार्याची ओळख होते. शारदा सदन, आर्य महिला. आता शारदा सदन विषयी, ती कदाचित आधी पेशव्यांची घोडे बांधण्याची जागा होती असं मी कोणत्या तरी इतिहासाच्या शिक्षकाचं शिकवताना ऐकलंय. मला त्यावेळेस त्याला विशेष वाटलं, कारण मी पुण्यात जातो ते शारदा सदन नेहमी बघतो, ती डेट 4 वेळा वाचून घेत असतो. प्रश्न आला मग मी मुंबईला बऱ्याच वेळा गेलो आहे, तिथे राहिलो पण मी सियाग वगैरे UPSCच्या टायमाला अनेक वेळा जाणं होतं, आता पण जाणं असतं. मगाशी ज्याचा उल्लेख केला ना मी, त्याच्याकडे जात असतो. तो मुंबईला मित्र एक क्लार्क झालेला आहे मंत्रालयामध्ये. आपलं ते लायब्ररी होती व्हाईट कलरची बघा, आता तिचं नाव नाही आठवते मला, रेड क्रॉस सोसायटीच्याच बाजूला आहे. तिची पण डेट वगैरे मी पूर्ण पाहतो, मध्ये जाऊन पाहून आलो. काय असं एवढं विशेष नाही, काही लोक हौसे नवसे येऊन तिथं बसतात अर्धा एक तास, तेच हे ते, पण खूप नामांकित आहे. शारदा सदन आर्य महिला समाज या संस्थेच्या उद्धाराच्या कार्यात सक्रिय होत्या. इसवी सन 1913 समाजसेवेच्या कार्यासाठी सरकारने त्यांचा कैसर-ए-हिंद पदवीने सन्मान केला. इसवी सन 1894ला हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आणि ठाकरसी, टाटा आणि कुटुंबियांनी स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. आता हे ठाकरसी तुम्हाला माहिती आहे, SNDT जी आहे मुंबईची, SNDT कर्वेंनी स्थापन केलेली, आणि त्या SNDTवर एकदा प्रश्न बी आला की महिलांसाठी ते काय होतं बघ, गायन कलेचं वगैरे प्रश्न आलेला आहे. कालच्याच आपण याच्यात ते पाहिलं, ठाकरसी होते, टाटा होते, म्हणजे यांच्यासारखे हे. तर त्याचं उत्तर आहे ना रमाबाई रानडे आहेत, आणि याच पर्यायामध्ये पंडिता रमाबाई दिलेलं आहे, डॉक्टर आनंदीबाई जोशी दिलेलं आहे, आणि हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई दिलेलं आहे. म्हणजे 4ही पर्याय त्यांनी लेडीज दिले. आता इथून सगळ्यात महत्वाचं, हे 4ही पर्याय आयोगाचे PYQ आहेत, वारंवार प्रश्न आहेत. आनंदबाई जोशी असतील, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे तर खूप आहे, आणि याचे 2-3 स्टेटमेंट याच्यामधूनच दिसतात. आता मी परत तुम्हाला ते खुलून नाही देत, बरंच अवांतर होऊन जाईल परत लेक्चर. मला ना तुम्हाला स्टेट बोर्ड का महत्वाचे असतात ते जास्त हे करायचं आहे. तुम्हाला तिघ दिसत असतील, या पंडिता रमाबाई आहे, हे रमाबाई रानडे आहेत, पंडिता रमाबाई आहे, आणि हे रखमाबाई आहे. तिघांची थोडक्यात माहिती दिलेली आहे.
पण इथे डायरेक्ट म्हटलेलं आहे की पंडित रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज आणि शारदा सदन. तर हे बघा पहिलं स्टेटमेंट आहे, शारदा सदन आर्य महिला समाज टिंबटिंब या संस्थेच्या उद्धाराच्या कार्यासाठी सक्रिय होतात. स्टेट बोर्डचं आहे ते, स्टेट बोर्डचं आहे. ज्यांनी एवढं बारकाईनं वाचलंय त्याला लगेच कळतं. थोडा त्यांनी ती दिशा बदलवली. आपण एखादी गोष्ट आपल्या भाषेत लिहिताना थोडं चेंज होतं. तसं आहे. 1913ला टिंबटिंब कैसर हिंद या पदवीने सन्मान केला. आता हे 11वीच्या बोर्डमध्ये जर गेलं तिथं दिसतं किंवा असल्यासारख्या पुस्तकात जे आपलं सरांचं समाधान सरांचं बुक आहे तिथं हे एक जरी कळालं, म्हणजे हे वरचं एक जरी आपल्याला याच्यापैकी एक जरी कळालं तरी आपल्याला उत्तर निघतं. म्हणजे जेव्हा व्यक्ती वगैरे विशेष काही गोष्टी देऊन जेव्हा आपल्याला व्यक्ती आणि समाजसुधारक ओळखायला लावताना, तर तिथे आपल्याला त्या 3-4 पर्यायामधून 1-2 नाही निवडायचा. एक जरी हिंट कळाली ना की ही बरोबर यांच्याविषयी लगेच उत्तराकडे जायचं. पुढचं एक वाचू वाटलं तर वाचून घ्यायचं, नाही तर लवकर जायचं, टाइम वाचतो. ला हिंदू लेडीज सोशल क्लब. तर ही 4 पर्याय पूर्ण पाहिल्यानंतर आहे ना, हे वरती जेवढी मी माहिती दिली, शारदा सदन, आर्य महिला समाज, कोण पंडिता रमाबाई, तर इथून PYQ बनतात. PYQ तशा स्वरूपाचे आधीच येऊन गेले की आर्य महिला समाज कोणी केलं होतं, पंडिता रमाबाई. शारदा सदन कोणी केलं होतं, पंडिता रमाबाई. शारदा सदनची स्थापना कधी झाली आहे, त्याच्यामध्ये ज्या महिला होत्या त्यांचं काय होतं, कसा काय ट्रे होता, हे असं अनेक आलेलं आहे. ठाकरसींवर प्रश्न येऊन गेला आहे, टाटांच्या संदर्भात अनेक येऊन गेलेलं आहे, हे खाली आलेत. याच्यात ज्या सनावळ्या दिल्या आहेत आणि जी स्टेटमेंट आयोगाने उत्तरामध्ये योग्य दिले आहे, तो ऑथेंटिक डाटा आहे आपल्यासाठी अभ्यास करण्यासाठी. असो, अशा पद्धतीने बघितलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला याचा थोडा फायदा होत असेल. काही जणांना थोडं वाटतही असेल की अवांतर हे बोलते किंवा काय, पण काही गोष्टी नक्कीच गरजेच्या मला वाटतात माझ्या अँगलने. मला ती एक गोष्ट बोलू वाटली तासगावचं उदाहरण आल्यामुळं की ती अतिशय मूर्खपणाची गोष्ट आहे. माझं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही. तुला मरायचं होतं ना, तू बिंदास मर. त्याला मुळात मरायचंच नव्हतं, हे डेमो होता. घाबरत होता कुठंतरी त्यांना 2 तासापासून की मोबाईल द्या किंवा हे द्या. खाली बसलेली पब्लिक, हायवे खाली बसलेली पब्लिक तिथून हे करत होती. ऑफकोर्स पब्लिक काय करणार, त्यांना हे पोलीस तिथं होती. ज्या वेळेस एक संधी साधून तो व्यक्ती जो दप्तर घातलेला मागस एक घातलेला दिसतोय, जो वेळेस तो संधी साधून त्याला धरायला गेला, त्याला पुरेपूर त्याने धरलं होतं. पण त्या च्युत्यानं त्यावेळेस केलेली गोष्ट आहे, सॉरी माझ्या तोंडातून च्युत्याने झालं म्हणून, तो व्हिडिओ मी खूप बारकाईने पाहिला, मला टाकलेला आहे मित्रांनी. ज्यावेळेस त्याला धरलं आणि त्याला ताणायला गेले ना, तर यानं त्याच व्यक्तीला असा झटका देऊन ताणला, दोघं खाली आले. तुला मारायचं होतं, तू बिंदास मार. तू बाकीच्यांना घेऊन गेला आणि बाकीचे त्याच्यात गेले. हे एक खूप आहे आयफोनसाठी. अरे माझा 50,000चा कधी काळी 1 वर्ष 1.5 वर्ष झालं असेल, खराब झालं ते काही कारणानं. मी त्याला सुधारत नाही अजून. आता नवीन वेगळा असा आता ऑनलाईन याच्यात आलंय म्हणून अनेक अशा गोष्टी घ्यायच्या सेटअपवर आहे. काल परवाच एक 2-3 हजाराचं नेक बँड खराब झालं. असं इथं अटकलं गेलं, एक साईडचं ताणलं गेलं, खराब झालं. तितकी अक्कल पाहिजे. मुळात तुमच्याकडे अक्कलच नाहीये. हे परवाच्या दिवशी माझ्या सरांशी माझा एक वैयक्तिक कारणावर फोन झाला होता. तिथे सर बोलले की त्यांना ही गोष्ट खूप चांगली वाटली आणि ते असाच आमचा विषय निघाला की मराठी मीडियमचे पोरं खूप स्ट्रगल करून इथे येत असतात. त्यांनी माझंच उदाहरण घेतलं. ते म्हणे तुझ्या एकंदरीत तुझ्या जर्नीमधून तुझं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे खूप कसं आलं आहे, एवढं दुसरं कोणी काही करू शकत नाही. त्यांना त्यांच्या शेजारचाच कॉन्व्हेंट्सला खूप रिच घरातला पोरगा वगैरे त्याचं उदाहरण माहिती. असं ते होतं आणि ती रिॲलिटी. आपण गोरगरीब खेड्यापाड्यातल्या सगळ्यांना काही ती सवय असते. आपण वेळ पडले तर चटणीत पाणी टाकून सुद्धा खाऊन दिवस काढतो आणि ते एकदम काढलेले दिवस सगळे हे असतात. आता नाही का,
हे असे जे मायबाप कधी स्वतःला चांगला कपडा लत्ता घेत नाही आणि चार गोष्टी चांगल्या घेत नाही स्वतःला, त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी दारिद्र्यात काढतात आणि तशा मायबापाकडे दलिंदर तुम्ही डिमांड करतायत. अवघड आहे. म्हणजे काय बोलावं मला आता इथं तरी, काय बोलावं आपल्या अभ्यासाच्या लेक्चरमध्ये. लईच मला भावना व्यक्त करू वाटते. मला वाटतं एक व्हिडिओ बनवा, निबारा घोडी लावा त्याला, अजून तिसरं एखादं यूट्यूबचं हे करावं निबार. म्हणजे ते असलं जनावर आहे ना, वाचलं पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे, असलं जनावर आहे ना, मेलं नाही पाहिजे, वाचलं पाहिजे, पण त्याचे सगळी पार्ट आहेत ना अशी एकदम भंगार झालेली पाहिजे. म्हणजे फक्त तो जगाला पाहिजे आणि ते एकदम एकाच झटक्यात जो मेला आहे ना, ते दररोज असं मेलं पाहिजे. दररोज त्याला असं त्या गोष्टी, भावना आणि त्या जाणवल्या पाहिजे. हागण्या मुतण्यापासून तर खाण्यापर्यंत असे एकदम त्याला किळसवाने आणि एकदम त्रास झाला पाहिजे. हे मेली नाही पाहिजे असली. ही म्हणजे आता ज्यांना बुद्धीच नाही, जी लहान पोरं असतात त्यांनी आयफोन वगैरेच्या ज्या काही क्रेज आल्या आहेत, सगळ्या गोष्टी आल्या आहेत, त्याच्या नादाने याचं उदाहरण पाहून अजून एखादा उद्या कोणतरी तयार होईल, तो डेमो द्यायला जाईल. मूर्खपणाची गोष्ट आहे. धरून हाणले पाहिजे निबार. हे कोरोनामुळे एक गोष्ट झाली की ऑनलाईन सगळे क्लास ऑनलाईन घेऊ, शाळा ऑनलाईन घेऊ, हे लावून घेऊ. त्या काळाला मी अनेक असे पाहिलेत की ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात कधी चांगला फोन घेतला नाही, अतिशय कीपॅडचा फोन वापरलेला, त्यांना मजबुरीत हप्त्याने पोरांच्या याच्यासाठी फोन घ्यावा लागले आणि तिथून पिढी कशी झाली हे असं. मी तुम्हाला मगाशीच बोललो, माझा एक खराब झालेला पडलाय हे होतं. त्याच्यानंतर आता एक येते तिकडं एक पडलेलं आहे हे. आणि ती आयफोन त्याने घेतला बी असता तर किती दिवस जाणार आहे, 2-3 वर्ष, 3 वर्ष. मला जे आपलं मॅक्स काहीतरी ते ब्रँड आहे आणि ते इंस्टाग्रामला फेमस आहे ना, त्यांचा एक व्हिडिओ खूप भारी आठवला, खूप भारी बनवला होता त्यांनी कंटेंटवर, की कारागीर हप्त्यावर फोन घेतो आणि त्यांच्याकडे येतो आणि त्यांना सांगतो, दादा मी 1 TBचा आयफोन घेतला. तो त्याच्या फडकन कानाखाली ठेवतो. कारागीरला वाटतं हा तुला नाही आनंद झाला, मला मारलं कशाला, मी काय हप्ते मागायला तुझ्याकडे येणार. आणि शेवटी सगळे पाठ फिरवतात. त्यावेळेस तो ॲडव्हान्समध्ये पैसे तोच देतो. म्हणजे त्याचंही म्हणणं होतं की जेव्हा आपली ऐपत 4-5 लाख, 1.5 लाख, 2 लाख कमवायची असेल ना, तेव्हा रोख घ्या, रोख. पण झालं काय, चला आपलं खूप हे होणार. तुम्हालाही वाटेल की आम्ही सगळे ह्या व्यक्तीला अभ्यासासाठी आणि अनेक गोष्टीसाठी फॉलो करतोय आणि आता हा सामाजिक मुद्द्यांवर घेऊन चर्चा करायला लागला आहे. ते कसं आहे माहिती का, शेवटी ते UPSCच्या वेळेस जे एकदम अँगल घेऊन घेऊन सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो ना, त्या गोष्टी आयुष्यभर इथून पुढं जाणार नाही आहेत. ते इथिक्स असेल, ते मॉरॅलिटी असेल, ती केस स्टडीज लिहिण्याचं असेल, प्रत्येक वेळा करंट अफेअरमधून एकदम लोकलपासून तर इंटरनॅशनलपर्यंत कुठला टॉपिक उचलायचा, कुठे तो पॉईंट करायचा, त्या गोष्टी असतील. म्हणून असं वाटतं लवकरात लवकर कुठेतरी पोस्ट घ्यावा, नावाला एक टॅग लावून घ्यावा आणि लवकर ऑनलाईन फील्डमध्ये यावा आणि मग ती इथून पुढं मग जर्नी चालू करून द्यावा. कारण की त्या जर्नीमध्ये सपोर्ट करणारे माझे असे UPSC फील्डमधले खूप असे शिक्षक आहेत की ते मला आजही ते व्यासपीठ आणि ती त्या लेवलच्या टीचिंगसाठीचे ते सगळं संबंधित उपलब्ध करून देऊ शकतात. आणि मला लवकर इकडं C ग्रुप वगैरे कुठंतरी एक नोकरी घेऊन मला राहिलेला वेळ राज्यसेवेला अटेंड करायचा आहे आणि राज्यसेवा त्या पद्धतीने लिहायची आहे. बघू UPSCमध्ये जे आपलं काही कारणाने झालं नाही तिकडचं नॉलेज आणि जास्तीत जास्त इकडं आपण राज्यसेवेला किती मारू शकतो. चलो असो, सगळ्या या संदर्भात जेवढ्या काही मी तुम्हाला आज कमेंट केलेल्या आहेत सगळ्या, ते मी जे घेईन हे ते खूप जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करेल. एका व्हिडिओत जर नाही झालं तर आपण कुठलीही गोष्ट ही बेसिक टू ॲडव्हान्सकडे जाऊ. म्हणजे जसं मी पहिले एखादा विषय घेतो आणि त्याचे सगळे बुक दाखवून मग मी ते घेतो. याचं देखील घेऊ. 11वीच वापरा, हे जुनं आणि हे 12वी वापरू नका. माझा ऐका वेळ खूप कमी आहे आणि आत्ता तुम्ही जेवढा अभ्यास करताय आणि एका विषयाला जेवढं मटेरियल वापरताय, पुढच्या वेळेस पण त्या विषयाला तेवढंच वापरा आणि तेच परत परत करा. ही माझी UPSCच्या वेळेस याचे त्याचे असे नोट्स आहेत आणि अनेक अशा नोट्स आहेत मोबाईलच्या खाली येतात, त्याच्यावर पण आपण लेक्चर घेऊ.
एकदा आपल्याला कंबाईला इथलं ते पेपर आलेला होता NCERT मधून. याच्यावर मी तुम्हाला सांगतो. याची मी तुम्हाला ठराविक अशी इंडेक्स टाकतो की बऱ्याच जणांचा असा, आणि तो खरी गोष्ट आहे की करंट अफेअर झालं आणि सायन्स झालं आणि गणिताला वेळ जर नाही भेटला तर झालं, ह्या अशा गोष्टी असतात ना की त्या आपल्याकडे येत नाही आहे, लवकर हातात येत नाही ती मार्क. मी तुम्हाला याची इंडेक्स आहे ना सकाळी देतो. सकाळी माझा आता मूड आत्ताच बनला होता 2-3 मुद्दे तुम्हाला सांगावे तसं. याच्यामध्ये खास काय बघायचं ते सांगणार होतो, पण झालं असं आहे की इथेच आता कुठे गेली ती सायन्सची होती ती, कारण की ही जॉग्रफीची. मी खूप कमी असतं प्रश्नांचं विश्लेषण म्हणून जॉग्रफीचं पण आणून ठेवलं आहे आणि आहेच आता समोर. तर तुम्हाला सांगतो, जॉग्रफीची जर तुम्ही लोकसेवा प्रकाशनाचे जर नोट्स वापरत असाल, अगदीच कमी वेळामध्ये एकदम परीक्षेच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला त्याच्यातून रिव्हिजन मारायची असेल तर सगळ्यात पहिले प्राकृतिक भूगोल बघायचा महाराष्ट्राचा, त्याच्यानंतर भूगर्भशास्त्र एकदा बघून घ्यायचं, महाराष्ट्राची सगळ्यात महत्त्वाची नदी प्रणाली बघायची, याबरोबर ज्या नद्या महाराष्ट्रामध्ये येऊ राहिल्या वाहताना किंवा महाराष्ट्रामधून इतर राज्यांमध्ये जात आहेत आणि ज्यांचा कंटेंट कुठेतरी भारतीय नदी प्रणालीमध्ये कुठेतरी मोठा येतोय त्यासुद्धा बघा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं हवामान हा एक बघून घ्यायचा, थोडं खनिज संपत्तीकडे चर्चा आधी बघून घ्यायची, महाराष्ट्राची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या ही दोघांची तुलनात्मक करा. लोकसंख्या टॉपिक करताना इकॉनॉमिक्सकडचं लोकसंख्या आणि इकडे जॉग्रफीची लोकसंख्या दोघं वेगळे आहेत, पण दोघं ॲट ए टाईम उचलायच्या, दोघांची PYQ ॲट ए टाईम उचलायची आणि त्या पद्धतीने बघायची काय डिफरंट आहे आणि दोघांकडचं काय नेचर आहे एकाच वेळेस समजतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने होतं. बऱ्याच वेळा आता ॲप्लिकेशनवर आपल्या स्थलांतरावर प्रश्न येऊ राहिला. कृषी बघून घ्यायचा, आत्तापर्यंत जवळजवळ 52 प्रश्न आहेत तिथून. उद्योगावर जवळजवळ 49 प्रश्न आहे. नंतर जवळजवळ महाराष्ट्राची पशुधन आणि मासेमारी ह्यावर जवळजवळ 49 आत्तापर्यंत प्रश्न आहे. हे एवढं आहे आणि 11-11, 12-12 आपल्याला स्थान, विस्तार, आकार आणि स्थापना वगैरे महाराष्ट्राची याच्या संदर्भात आहे. तर असो, आता हिचा पण विषय झाला तर याचे बी काही तुम्हाला टॉपिक देऊन देतो, खूप काही देतो माझ्या परीने. प्रीचं देऊ, मेन्सचं देऊ, तुमच्यापैकी बरेच जण पुढचं टार्गेट करत असतील. सगळेच काय 1,00,000-2,00,000 पोरं पास होणार नाही आहेत, होणार 5-6च आहेत. त्याच्यामुळं थोडक्यात जर भविष्यात आपल्यापैकी कोणी राहिलं काय राहिलं तर पुढे बी सोडू नका. अगदीच आजच माहिती कळाली आहे, शेवटपर्यंत का बघत जातो मी त्याचं कारण सांगतो. पहिले स्पीडनी बघा, कुठली गोष्ट महत्त्वाची कधी सांगता येत नाही. जवळजवळ 156 प्रवर्ग हे MPSCकडं वर्गकृत झाले, ऑफिशियली नोटिफिकेशन झालं आहे संबंधित त्या डिपार्टमेंटचं त्या खात्यासंदर्भात, अंतर्गत ते मंत्रालय संदर्भात आणि डायरेक्टली MPSC संदर्भात. आत्ता MPSCच्या अंडर ह्याच याच्यामध्ये किंवा लवकरात लवकर त्यांनी जर त्यांचा आकृतीबंध तयार करून जर व्हॅकेन्सी जाहीर केल्या तर ह्याच आपण मेन्सचा ज्यावेळेस फॉर्म भरतो कोणीने त्याच्या आधी जितक्या जागा येतील तेवढ्या याच्यातच ॲड होणार आहेत. शक्यता 10,000 जाण्याची आहे, जाईलच हे सांगता येत नाही. पण हे आमच्याकडं सगळं आम्ही जे डॉक्युमेंट पाहत असतो नेहमी ऑफिशियल जाऊन, तर ती माहिती आहे. म्हणजे आता जेवढ्या बी सरळ सेवेच्या C ग्रुपच्या जेवढ्या एक्झाम येणार आहेत आणि ज्या चांगल्या पद्धतीने पगारवाल्या आहेत, म्हणजे नगर परिषद सारखी आहे की जिथे स्टार्टिंग 70-80 हजार पगार आहे, ते वर्ग 3 मधले 3 वर्ग त्याच्यात पडतात. परत ग्रुप Cचीच हे म्हणजे वर्ग 3चं पद आहे, पण त्याच्यामध्ये 3 श्रेणीचे पदं असतात. ती झाली, पशु खातं झालं, जलसंपदा खातं झालं, नंतर एक राज्य उत्पादन शुल्क ज्याला आपण दारूबंदी पोलीस वगैरे म्हणतो, त्याच्या इतर ज्या हे झाले खूप भारी पोस्ट आहे ती PSI लेवलची वगैरे वरची, ते झालं. असे अनेक येणार आहेत. म्हणून आता तुम्ही जो अभ्यास करणार आहे, लगेच तलाठी गेली म्हणून मग आता काय करायचं, पुढची तलाठी बी जेव्हा कधी येईल ती MPSCतच येणार आहे आणि ते थेंबे थेंबे तळे साचे,
त्या पद्धतीने तुम्ही वर्क फ्रॉम होम असा, तुम्ही जॉब करत असा, तुम्ही दिवसभरातून 4 तास अभ्यास करत असा, 2च तास करा, पण कंटिन्यू ठेवा. तुमचा ड्रीम जर एखादा जॉब घ्यायचा असेल गव्हर्नमेंटचा, तर तुम्ही चालूच राहू द्या. भले तुम्ही कुठे जॉब करा, तुमच्या संसारात गुंता, पोरबाळ सांभाळा, महिला वर्ग सगळा असेल, तर एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही दररोज 2-3 तास कंटिन्यू जर लिंकमध्ये राहिले, मोजक्याच गोष्टी वाचल्या आणि त्या कंटिन्यूमध्ये राहिले, तर हमखास तुम्हाला यश येणार आहे. चला, गुड नाईट. भेटू आपण पुढं.